नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगणार आहे शेळी पालन करण्याच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला अनुभव असावा, अन्यथा शेळी पालन हे करू नये. तर शेळी पालन करणार असाल किंवा करायची इच्छा असेल, सध्या ट्रेंडिंगमध्येच आहे महाराष्ट्रामध्ये शेळी पालन. तर शेळी पालन ट्रेंडिंग आहे सध्या मित्रांनो, पण त्याच्यामध्ये तुमची काम करण्याची ताकद आहे का, हे पहिले स्वतःलाच विचारा. तर व्यवसाय पैसा भरपूर आहे, पण याच्यामध्ये कष्ट खूप अफाट आहे. कष्ट करण्याची जर ताकद असेल तर 100% तुमच्यासाठी हा व्यवसाय फायदेशीर. आणि दुसरा मुद्दा सांगायचा असा झाला मित्रांनो, शेळीपालन करण्याच्या 2 महिन्याच्या अगोदर एक जे मी म्हणतोय तशा पद्धतीने नक्कीच काम करा. सुरुवातीला जे तुमच्या तालुक्यात असो किंवा कुठं बी, गावाच्या शेजारी असो किंवा गावात असो किंवा बाहेरगावी असो, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढ्या शेडवर तुम्ही एकदा जाऊन भेट द्या. भेट दिल्याने काय होतं आहे मित्रांनो, त्या शेडची रचना कशा पद्धतीने आहे, ते शेडाची गव्हाणी कशा पद्धतीच्या बनवेल आहे, आणि त्या शेडवरती शेळ्यांना चारा काय देतात, आणि कोणते शेळीपालन ते हिनं केलेलं आहे, बिटल पुरतं आहे का किंवा उस्मानाबादी पुरतं आहे का, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या जाती आहेत, त्यांच्याकडून काही अनुभव घ्या. तर माझं तर म्हणणं आहे, सुरुवात गावरांपासूनच करा, पण जे अनुभव त्यांच्याकडून घेसाल, जर चांगला असेल तर त्याच्यावर काम करायचा विचार करा. जर आपल्याला वाटलं की हे आपल्या हायपतच्या बाहेर आहे, तर तसे गोष्टी सोडून द्या. तर वेगवेगळ्या एका शेडवरून जर तुम्ही एक शेडला भेट दिली, तिथून एकच गोष्टी चांगली आपल्याला बघायची की ह्या शेडवर ही गोष्ट आपल्याला चांगली आहे आणि ही आपल्या शेडवरती असावी. तर दुसरा जर सांगायचं झाला मित्रांनो, की ते शेळ्यांना खुराक काय देतात, गाभण शेळींना खुराक काय देतात, त्या अशा भरपूर वेगवेगळ्या अशा. आणि शक्यतो हायटेक शेडला भेट देऊ नका. सुरुवातीला आपलं सर्वसाधारणपणे जे आहे ते सर्वसाधारण शेळी पालकांना किंवा जवळचे असेल कोणी, त्यांना विचारा. कोणी बुजुर्ग माणूस असेल त्यांनासुद्धा विचारू शकता, की त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा अनुभव भेटतोय. आणि शेड असेल जवळपास साध्या पद्धतीचं, तर तिथं जाऊन बघा. तर आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, शेळी पालन करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांना सांगतोय, प्रशिक्षण घ्या. कुठून घ्या मित्रांनो, पण घेणं गरजेचं आहे. नाही घेतलं मित्रांनो तर अडचणी येणाऱ्या काळात भरपूर येतात. तर शेतकरी मित्रासाठी बनवावा वाटलं व्हिडिओ म्हणून बनवला. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.